नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या राज्याच्या NCC ने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24 चे विजेतेपद पटकावलेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, महाराष्ट्र हे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचालयाचा बहुमान मिळवलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे। खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रीती रंजक, पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे। भारताच्या कोणत्या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रोहन बोपन्ना, पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरी विजेतेपद पटकावणारा कोण सर्वात जास्त वयस्कर टेनिसपटू ठरला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रोहन बोपन्ना हे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरीची विजेती कोणा जिंकले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनिला सबलेका हे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारी अरेना सबलेका कोणत्या देशाची टेनिसपटू आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेलारूस हे योग्य उत्तर आहे। ICC विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कैरो हे योग्य उत्तर आहे। कैरो येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर पिस्तूल मिश्र गटात भारताच्या रिदम सागवन आणि उज्ज्वल या जोडीने कोणते पदक जिंकलेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुवर्ण पदक हे योग्य उत्तर आहे। प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 252व्या वर्षी इतिहासात कोणत्या क्रिकेटरने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावलेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तन्मय अग्रवाल हे योग्य उत्तर आहे। हैदराबादच्या तन्मय अग्रवालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती चेंडूमध्ये त्रिशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 147 हे योग्य उत्तर आहे। रोहन बोपन्ना हा ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस पुरुष दुहेरी विजेतेपद पटकावणारा कितवा भारतीय टेनिसपटू ठरला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तिसरा हे योग्य उत्तर आहे। निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणत्या टॅगलाईनचे अनावरण केलेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चुनाव पर देश का गर्व हे योग्य उत्तर आहे। टेक्नॉलॉजी सायंटिस्ट प्रभाकर देवकर यांचे निधन झाले, ते केंद्राच्या कोणत्या आयोगाचे माजी अध्यक्ष होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इलेक्ट्रॉनिक आयोग हे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अरेना सबलेका यांनी कोणत्या देशाच्या क्वीन बेंगझेंग चा पराभव केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चीन हे योग्य उत्तर आहे। नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 9 हे योग्य उत्तर आहे। नितीश कुमार यांनी 9व्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिहार हे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा 2024 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी जिंकलेले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यानिक सिन्नर हे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा 2024 चे पुरुष एकेरी विजेतेपद जिंकणारा यानिक सिन्नर कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इटली हे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा यानिक सिन्नर हा इटलीचा कितवा खेळाडू ठरलेला आहे?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पहिला हे योग्य उत्तर आहे. एल्सन मस्क यांनी मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेर्नार्ड अर्नोल्ट ही सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. हे योग्य उत्तर बरोबर आहे. पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणत्या अध्यक्षाखालील समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा ओम बिर्ला यांनी केलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राहुल नार्वेकर हे योग्य उत्तर आहे. 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार सचिव परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई हे योग्य उत्तर आहे. मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओम बिर्ला हे योग्य उत्तर आहे. FIS हॉकी फाईड महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कुणी जिंकले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत हे योग्य उत्तर आहे. FIS हॉकी फाईड महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कुणी जिंकलेले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नेदरलँड हे योग्य उत्तर आहे. 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गांधीनगर येथे करण्यात आलेले आहे. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाला पुरस्कार मिळवला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 12वी फिल्म हे योग्य उत्तर आहे. 69व्या फिल्मफेअर पुरस्कार मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रणबीर कपूर हे योग्य उत्तर आहे. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डेव्हिड धवन यांना हे योग्य उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.